स्वच्छ कारभार करू, भ्रष्टाचार मुक्त कणकवली करू. अभिनंदन, चांगला निर्णय त्यांचा आहे. फक्त आता ते सत्तेवर आहेत. माझी नगराध्यक्ष असेल किंवा मी माझे उपनगराध्यक्ष असेल, आज सत्ता हातात आहे. मी त्यांना आवर्जून तुमच्या मार्फत सांगतो की उद्यापासून सगळ्या प्रकरणांची चौकशी लावावी आणि एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदा करून टाकावी. फक्त ती चौकशी करण्याची, दाखवण्याची ती हिंमत करतील का, हा प्रश्न आहे. आणि त्याच्याबरोबर कन्हैया पारकर उपनगराध्यक्ष आणि माधुरी गायकवाड नगराध्यक्ष असताना बाबू नाईक त्या सत्तेमध्ये होते 15 नंतर, तर त्यात जो मीटर घोटाळा झालाय माहिती आहे ना, 700 रुपयाचा मीटर 2 आणि ती बकेट खरेदी झाली, हे 2 घोटाळे सुद्धा झाले. त्याची चौकशी करावी आणि लवकरात लवकर जे पण कोण भ्रष्टाचार, मग मी असेल कोण असेल, ते लवकरात लवकर जनतेसमोर त्यांनी आणावं. नुसतं बोलून उपयोग नाही, लवकर आणावं आणि खरोखरच स्वच्छ कारभार करावा. कारण मी आता 9 नगरसेवकांसहित मी तिथे आहे. मला नसानस माहित आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सरळ वागले, चांगले वागले तर ठीक आहे, नाहीतर काय काय बाहेर काढायचं ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुमच्या समोर निश्चित येईल. चांगले वागले तर पाठिंबाच आहे ना, 100% पाठिंबा देणार चांगल्या गोष्टीसाठी.